तर बघा हो का बघा मित्रांनो, ही 1515 गाडी आहे टाटाची BS4 1515 यशर गाडी. परंतु या गाडीला काय होतं, स्टार्टिंग ट्रबल आहे, गाडी चालू होत नाही. गाडी चालू होत नाही तर का चालू होत नाही बघा. आता स्टार्टिंग तुम्हाला स्टार्टर मारला तरी गाडी चालू होत नाही. आता कसं करायचं बघा. आहे का, तर ही गाडी चालू होत नाही. त्याच्या फ्यूजा वगैरे हे सगळं कनेक्शन आपण बघितलेलं आहे. हे सगळं स्टार्टिंगचे फ्यूज, ECUची फ्यूज, शिवचे फ्यूज वगैरे सगळं ओके. तर आता काय होतं, स्टार्टिंग ट्रबल आहे. तर ह्या गाडीला काय होतं, चुटका दिला आपण. चुटका थोडक्यात कसा म्हणतो आपण की चुटका देऊन गाडी चालू होती. तर चुटका देऊन होती. तर हिचा प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे का. हा बघा, हा कुठं हा दिसतोय का. हा हा हे FI पंपाचं जे मेजरिंग युनिट आहे, मीटरिंग युनिट सॉरी, हे मीटरिंग युनिट आहे ना, ह्या मीटरिंग युनिटमध्ये हा फॉल्ट झालेला असतो. आता हे मीटरिंग युनिटमध्ये फॉल्ट आहे का काय आपण ते काढून बघू आणि नंतर तुम्हाला मी सांगतोच एक की मीटरिंग युनिट काढून मीटरिंग युनिट साफ करून ठेवल्यानंतर हा प्रॉब्लेम दूर होतोय किंवा नाही, किंवा असाच राहतोय. कारण गाडी दररोज सकाळी स्टार्टिंग ट्रबल होतं ह्या गाडीला. याच्या अगोदर ही गाडी आपण 2 वेळेस शोरूममध्ये पाठवलेली होती. ऑथोरायझ्ड सर्व्हिस वर्कशॉपला पाठवली होती, त्याच्यानंतर ऑथोरायझ्ड डीलरशिपला सुद्धा पाठवली, पण तिथेही या गाडीचं काही काम झालेलं नाही. तरी हा स्टार्टिंग ट्रबल देतोय. आता ही 7884 गाडी आपल्याकडे. तर ही गाडी 1515 गाडी BS4 गाडी. तर हिचं आता आपण काम कसं करतो बघा. तर मित्रांनो हे बघा, हा मीटरिंग युनिट काढून मी परत बसवलेला आहे आणि काढून बसवून त्याचा थोडासा साफ केलेला आहे पेट्रोलमध्ये. हे पेट्रोल आणलेलं आहे मी, पेट्रोल आणून पेट्रोलमध्ये साफ केलं आहे. आणि आता मी गाडी चालू करून बघतो, गाडी चालू होती का नाही. चालू झाली तर दुसराच प्रॉब्लेम म्हणावा लागेल. पण माझ्या माहितीप्रमाणे गाडी 100% चालू व्हायला पाहिजे, कारण आपण डिझेल फिल्टर वगैरे सगळं बदललेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपली गाडी चालू झाली आहे का. तर हे फॉल्ट आहेत ना, फॉल्ट फाइंडिंग सुद्धा करता आलं पाहिजे आपल्याला. आपली गाडी चालू झालेली ओके मध्ये. बघा प्रॉब्लेम काय होता गाडीमध्ये लक्षात आलं.